नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या संदर्भात विविध बातम्या समोर येत असल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात येत आहे। निकषात न बसणाऱ्या महिला। मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबवली। या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे। शासन निर्णयानुसार अपात्र 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यांच्या घरात 4 चाकी वाहने आहेत, तसेच ज्या महिला सरकारच्या इतर योजनांच्या मार्फत आर्थिक लाभ घेत आहेत, अशा महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे। लाखो महिलांना योजनेतून वगळले। आतापर्यंत 5 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले असून अपात्र महिलांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। याच दरम्यान ही योजना बंद होण्याबाबतही विरोधकांकडून बोललं जाऊ लागलं आहे। यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणाले एकनाथ शिंदे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, लाडक्या बहिणींच्या योजनात खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, ही खात्री बाळगा। एसटी प्रवासात तिकिटासाठी महिलांना 50% सवलत दिली आहे, ती सुद्धा कधीही बंद होणार नाही। आतापर्यंत 7 हप्ते महिलांच्या खात्यात जमा। राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात। आतापर्यंत एकूण 7 हप्त्यांचे एकूण 10,500 रुपये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत। आता 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होत आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यासाठी वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना सन्मान निधी वितरित केला जाणार नाही। तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, असेही सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।